ठिकाणी आहे आणि म्हणून उद्ध्वस्त करणाऱ्याच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पाऊल पुढे ठेवून लढायला त्या ठिकाणी तयार आहे बंधूनो. कारण आमच्या लढणं रक्तात आहे. 2009ला माझ्या वडिलांनी स्वर्गीय भारतनारांनी या इथल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी, कारण बंधूनो इथली परिस्थिती जर बघितली तर अगोदरच्या सगळ्या मान्यवरांनी बोलताना सांगितलं 1982ला मास्टर प्लॅनच्या नावाखाली आम्हाला अनेक जणांना उद्ध्वस्त करण्याचं काम 43 वर्षापूर्वी झालं. आणखी त्यांची परिस्थिती तुम्ही बघा, तपासून बघा. आणखी 5-7 दिवस तुम्हाला निवडणुकीला मतदाना दिवशी त्या ठिकाणी आहेत. आम्ही सांगतोय ते तपासा. त्या ठिकाणी जे 43 वर्षापूर्वी विस्थापित झालेल्या लोकांची आज देखील जागेसाठी, तिथल्या समस्येसाठी त्यांना त्या ठिकाणी झगडावं लागत असेल आणि इथं तुम्ही कॅरिडॉरच्या नावाखाली आम्हाला उद्ध्वस्त. आम्ही पंढरपूरकर इथल्या नागरिकांनी तुमच्या विकासाच्या बाबतीत आम्ही कधीच बदलून आपण विरोध केला नाही. तुमच्या विकासाच्या बाबतीत 2 नाही तर 4 पावलं त्या ठिकाणी पुढे यायला तयार आहे. पण तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त करून आमच्या घरावरती नांगर फिरवून जर त्या ठिकाणी विकास करण्याचं पाप आणि घाट त्या ठिकाणी घातला असेल तर आज ही शेवटची तुमच्यासाठी आलेली संधी आहे. मी विधानसभेच्या वेळी देखील या भागात आणि शिवतीर्थावरून सांगितलं होतं. तुम्ही मला अनेक जणांनी विचारलं होतं तुमची भूमिका काय. माझी भूमिका बंधूंनो हीच सांगितली होती की 2009ला माझ्या वडिलांची भूमिका होती की या भागात मास्टर प्लॅन असेल, या कॅरिडॉर सारखा प्रश्न असेल किंवा डीपी रोड, आज जवळजवळ मास्टर प्लॅनच्या या कॅरिडॉरच्या नावाखाली 700-750 प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी इथले नागरिक उद्ध्वस्त होणार आहेत. ज्याच्यापेक्षा सुद्धा जास्त डीपी रोड, जे यापूर्वी मंजूर झालेले डीपी रोड 9 मीटरचे होते, तुम्ही जाणून बुजून 12 मीटर 15 मीटर केले. 15 मीटर त्या ठिकाणी कशासाठी? का तुम्हाला कबड्डी खो खो सामने भरवायचे तिथं? काय कारण तर तुम्ही येऊन पुढे सांगा ना.